बालपण सरले जरासे ती कळी उमले आता ऊन कोवळेले कतीयन चंदना समतोपिता हे मायेचे घर नात्यांची गुंफण म्हणते माय अंगणास राख ही फुलबागना ऐक माझे ऐकना निजल्या झाडास वारा जागवे सोनी आवडलं का सगळं? हो झालं बाबा, सगळं जाऊन चला बरं, चला सगळं लवकर. घेतलंय? हो सगळं घेतलंय. काय लागतं? एक पेन, पुस्तक आणि तिकडे जाऊन कम्प्युटरच तर काम करायचं असतं. झालं. चला. सगळं कुठे घेतलंय? का? पेन विसरलीस ना? ठेव बॅगेत. सगळं घेतलंय म्हणे. आकर. ऐ शाबास. पहिला दिवस आहे ना आज. हो तुझ्याशिवाय कसं होणार माझं? हो ग बाई, तरी खरं ग. चला चला. निघायचं का? हो. निघायचं का काय? नमस्कार कोण अरे करणार? नमस्कार राहिला. तुम्ही काय नमस्कार करताय? तिला सांगतेय मी. काय बाबा? अरे बाबाला नमस्कार असा झालं सगळं. हो. चला निघायचं. येऊ? चला चला चला, चला चला. चला येतो का? बरं चैत्रू, फी भरलेली आहे, पुस्तकांचे पैसे भरलेले आहेत. घरी येताना दोन्ही पावत्या आणि पुस्तकं आठवणीने घेऊन ये. हा? अरे बुवा, अरे सत्या, तू इथे कसं काय? अरे याचं ऍडमिशन होतं. अच्छा, चैत्रूची ऍडमिशन आताच झाले. काय सांगतो? हो. बरं झालं, एकल दोन झाले. खरंय. बरं पोरांनो, काही लागलं तर एकमेकांकडे मागायला लाजू नका. हं? बरं तू कसा आलायस? गाडीवरून आलो होतो, आज जाताना जाईन बसनी. का बसने? माझ्याकडे गाडी आहे ना, माझ्या बरोबर चल. बर चालेल. बरं ऐका पोरो, क्लास सुटल्यावर आहे ना फोन करा. काय? हो हो. तू कशी येणार? ही बस बस नाही. अशी कशी बसने? सागर, चैत्राला क्लास सुटल्यावर घरी सोडायची जबाबदारी तुझी बुवाच्या. काय? हा. अरे येईल ती बसने. हा मग मी येईन बसनी. लगेच रागावला हा, सत्या काका. बरं जाऊया, एकत्र जाऊया. बरं पोरांनो, चला चला चला, उशीर होत आहे. फोन कर. सागर, हो भरपूर शिकायचं हा? हो काका हो. बरं सत्या, हा. चहा घेऊया का गरम गरम? पैसे मी देणार. म्हणूनच विचारलं. घे रे. बरं झालं पोरांना कॉम्प्युटरचा क्लास लावला ते. पण काय रे, गेले 10-15 दिवस कुठे दिसला नाहीस तू? काय सांगायचं बाबा, तुमच्यासारखा थोडीच परपंच आहे आमचा. म्हणजे काय झालं ते सांग तरी खरं. तेच आपलं नेहमीचं रडगाणं. चल. सत्या, काय झालं ते सांग तरी खरं. सत्या, ही माझी जागा आहे, तू मोकळेपणाने बोलू शकतोस, बोल. आता धमक्या मिळायला लागल्यात रे. धमक्या? अच्छा, म्हणजे ते गाभारा प्रकरण. पण आमच्यासारखी माणसं काय नडणार नाही या लोकांना. असं कसं? का? असंच येते. तुला नाही करणार, तू वरच्या साथीच आहे ना. हे सत्या, आपण आधीपासून एका ताटात जेवतोय. मी कधीतरी जात काढल्याचं तुला आठवतंय का? कधीतरी? अरे दोस्ता, नुसतं एका ताटात जेवण जर प्रश्न मिटले असते तर मी इथं असतोय. नाही सत्या, मला आणि माझ्या कुटुंबाला जेव्हा खरी गरज होती तेव्हा तू आमच्या बरोबर होतास. माझ्या वडिलांच्या शेवटच्या क्षणी तू माझ्या बरोबर होतास, फक्त तू. आज तुला गरज आहे, मी तुझ्या बरोबर राहीन.
माझा शब्द आहे. तू फक्त सांग काय झालं ते. रे कसं आणलंय त्याला ते काढते. काय नाही दादा, आयुष्यात एकदा तरी गँगचा वॉसेपूर सारखा आणायचा होता. तुझ्या आईचा अनुराग कश्यप. हा काय दादा आहे, काय रे दादा आहे, तुला किती बार सांगितलं ती जमीन तुला देणार नाही म्हणून. ती माझ्या पोरासाठी ठेवली मी. अरे कांबळ्या, शेती करायचे तुमचे काम नवं. हे किशा सांग रे. अरे घाण काढणं आणि गटारी साफ करणं ही काम तुमची. काय रे नेले, चांगलं गेला होता पुण्याला शिकायला, ते दिलं सोडून नाही धत्तावाडके करत फिरतो यांच्या संग. रे सत्य, नीट बोल. हे अरे तुला कळतं का? तुझ्या बापावर नाही की आप्पा म्हण. आप्पा तुला सांगू का, असं आहे ना, पुण्यात मी कोणाला आणू शकत नाही रे पोतं घालून. डॉमिनन्स पाहिजे, डॉमिनन्स. लक्षात ठेव, पैसा तिकडे बी आहे, पैसा इकडे बी आहे, पण डॉमिनन्स नाही रे. तुझा डॉमिनोज तर माझं काय चाललंय, तुझं काय रे? अरे ठेव खाली ते. चिकनच नाही, त्याच्या कागदपत्रावर सही घेऊन या. सगळ्यांना बोकडाची पार्टी देईन. आणि कांबळ्या, लय उडायचा प्रयत्न करू नको, कळलं का? तुझं अख्खं घरदार नाही, सगळी वस्ती जाळून टाकीन, समजलं का? ए घेऊन जायला. हे चल जा. हे जा लाग का आम्हाला, चल बघू दे आमचं आम्हाला. हे बस दादा घेतो थोडीशी, एक हे मला भेटी संपू नका सगळं. ग्लास ती पीस दे माझ्याकडे. टाकी काय दिसता कधी खाल्लं होतं का नाही? काय चल सत्या, अरे हीच ती जागा आहे जिथे तुझे सगळे प्रश्न सुटणार आहेत. अरे पण हे वकील आहे, मी जर केस बेस केली तर अवघड आहे. ते लोक माहिती ना तुला किती बेकार आहे. अरे ते आमची वस्ती जाळायला कमी नाही करायची. अरे पण गप्प बसून प्रश्न सुटणार आहेत का? ते खरं आहे, पण उगा आमच्या लोकांना पाहिजे भडतारच नाही. पाहू ना आपण जाऊ ते फार नाड्यावर पाहू, पण आत्ताच नको असो. अरे गावातल्या गावात भेटता का पाहू ना आधी, मग पाहू केस करायचं. त्यांना बोलू हे असं नको केस बेस नको. ऐक ना माझं, नको या पांढऱ्यात पडायला. बाबा काही हो, यो दगड असा घ्यायचा आणि असा मारायचा. आपलं काम काय, दगडाला दगड लागलाच पाहिजे. हे घ्या मारा. त्याच्या आईला पुस्तक निघतंय. पुस्तक नाही तर काय, थांबा थांबा थांबा. दिसलं नाही बरोबर, दिसलं नाही, वय झाले.
छान अहो आपलं कामच आहे दगडाला दगड मारायचं लागलाच पाहिजे आणि जाळ झालंच पाहिजे. दोस्त असेल दोस्त दोस्त असेल दोस्त दोस्त. एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं होते. ए शत्रूची आवला गप. आपल्याला काय आपण दगड मारीत राहायचं. बाबा हे घ्या मारा. हा, लागलं का? लागतोय बा आपलं दगड. लागलं का? लागलाय. लागलाच पाहिजे. ऐक ना हा मी जातो. का काय झालं? नाही मी जातो. अरे चल ना आत ये, मी चहा करते, चहा घेऊन जा. नाही नको. अरे ये मी ना आत जातो. ये रे ये. चल चल आत ये आत ये. कुठे गेला? अरे इथे का थांबतोयस बाहेर? आत ये ना. ये आत ये. ये. अरे तिथे नाही इथे बस. ये. हे घे पाणी. अरे बिस्किट राहिले, आणते आम्ही. हे घे अरे काय झालं? नाही मी निघतो. आईने एक काम बी सांगितलं होतं तेवढं करतो मी पुढे जाऊन. नाही येतो मी येतो. सोप्या काय खरं नाही बघा आपलं. काय राव बघा नाही सकाळी उठून घेऊन येते नदीला. हे पाणी बघा दगड बघा. तिकडं कॉलेजच्या पुरी दिल्या बघायच्या सोडून ह्याच्या मागे बोंबल्यात फिरावं लागतंय. पक्की कसं असतंय हा? हाय. हाय. रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर लगेच मेसेज. तू पण तर लगेच एक्सेप्ट केलीस की रिक्वेस्ट. एनिवेज थँक यू फॉर अ टी. अगं इथे सोपं असतं बोलायला. माणूस समोर नसतो त्यामुळे हवं ते बोलता येतं. मोस्ट वेलकम. पण हेच घरी बोलायला काय होत होतं? बाहेर किती शांत राहतोस आणि इथे किती बोलतोयस. ए पक्या तुला माहितीये का काय काल कुठे गेलता माहितीये का तुला? कुठे? चैत्राच्या घरात. होय. गर्लफ्रेंड असताना आईबाप नसताना. एकदम विशेष केला की तू. ए गप्पे काय गर्लफ्रेंड फिलफ्रेंड नाही ती माझी काय. अयो होय. अरे खोटं बोलतोय हा. गर्लफ्रेंड नाही हो तुझी? नाही. ए नसल आहे बाबा गर्लफ्रेंड नसल त्याची. हा गपला कसा आ गया हा? आई बाप नसल्यावर घरात कोण घेता का हा? आणि ते बी याला
माझा विषय वेगळा आहे. अरे गप्पा की. हा बरं जाऊ दे, कर की फोन तिला. ए फोनवर बिनवर बोलत नसतो मी काय. अरे लाव की, आम्हाला पण आवाज ऐकू दे की. हा अरे कर फोन, आवाज ऐकू दे की आम्हाला पण. कशाला पण. बरं फ्रेंड रिक्वेस्ट आहे. करतो मी तिला कसं बोलायचं ते माझं. अरे मेसेज कर की मग. अरे करतो की मी. ऐकू दे ना आम्हाला काय. अरे बसा तू. ए कर मेसेज कर. ए अर्धे इकडे करतो मेसेज. अरे तुझा मेसेज नको तुझे लांबून फोन फोन, अरे आवाज ऐकू दे ना आम्हाला. चेक करायची का? अरे बसा तुम्ही. अरे बघू दे की आम्हाला फोन करा तू. बसा बघतो मी. अरे बघू दे ना बाबा. ए बाकी याची चेक कर. बोलतो बस. लई शहाण आहे सागरा, तुला नाही माहिती भावा. बरं खोटं जाऊ बोललो दे. तू मला. जाऊ दे. ए कर मेसेज. केला का? हा केला. लाजते बघ ना कसं. कसला हसते एकटं बघ की. चालू दे. केला का मेसेज? दाखव की मग आता. अरे तुला काय करायचंय मी बघतो. अरे दाखव ना आता. केला की तू मेसेज? बस. अरे दाखव ना. अरे सोडा ना. ए सागरा, थांब. नको थांब. काय? ए, आता काय चला पटकन. घेऊन चालू का कुठे पळून? हा? थांब. चल, चला, सोप्या. आला का? 35. अख्खं गाव हुबलक झालंय. अरे 35% पडले म्हणून कोणी डिजिटल लावतंय वय. अरे या 35% पाहिजे ना 10 वेळा बसला असं 10वीला ते. बसला असेल. आमच्या येड्याला हे 35% बिल असायचे. तुमच्या येळला 35% असते न लई. आता कोण कुत्र विचारत नाही. खरंय. आणि विचारत असलं असतं तर मी इथं असलो असतो होय. पुण्यात बसलो असतो मी. फटाकडे काय येडे काय लईच येडे झाले राव लोक. 35% पाहिजे एवढं. आपल्या बाजूला एक जागा करावी लागते आता. 35%. लावा आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, तुझे कष्ट आणि दत्त महाराजांची कृपा या दोन्हीमुळे तुला उत्तम मार्क्स मिळालेत. नमस्कार करते ना. हो. अशीच खूप शीक आणि मोठी हो. हो. हे घे देवासमोर ठेव पेढे. ठेवा. शाबास. 11. मस्त. बोला, काय हवंय तुम्हाला? खरंच सांगू? अरे म्हणजे काय? बोल. बाबा, माझी ना पुण्यात जाऊन शिकायची खूप इच्छा आहे. पाठवाल? अरे पुण्यातच काय, जगातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये पाठवू शकतो तुला. थँक्यू बाबा. थँक्यू. एक विचारू? बोल ना. मी काय म्हणते, नाही तुम्ही चैत्राला पुण्याला शिकायला पाठवायचं म्हणताय. कसं जमणार आहे हे? म्हणजे? अहो, इंजिनिअरिंगची एवढी मोठी फी, राहण्या खाण्याचा खर्च, इतरही अनेक खर्च असतील तिथे. हे सगळं कसं जमणार आहे आपल्याला? आत्तापर्यंत जमलं ना तसंच. अगदीच गरज पडली ना तर माझे दागिने आहेत. कपाटात पडून असतात हो, उपयोगाला येतील.
शिकूया आपण तिला, खूप शिकूया. हं? जागेपणी पाहिलेली स्वप्न येतील हातात, साधी शीत बदलाने चक्क साखर भातात. तुझ्या सोबतीत नाही वादळाची भीती घरा, आत येण्याआधी आसू त्यास रोखतो उंबरा. पूर्व दिशेचेही सोने सांज होता पश्चिमेस, तशी ओलांडून जाऊ ओढा ताणीची ही वेस. तशी ओलांडून जाऊ ओढा ताणीची ही वेस. तशी ओलांडून जाऊ